नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी कालिदास पराठे पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जाणार होतो फिरायला कुठे जाणार होतो हे मला कोणी सांगितलं नव्हतं. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहे आणि ते ठिकाण मी पोहोचल्यानंतर मला समजलं. तर चला आपण सविस्तर बघूया. आज आम्ही घरातील सर्व फॅमिली एकत्र मिळून फिरायला जाण्याचा बेत केला. त्यानंतर आपल्याला फिरायचं म्हणजे आपल्या गाडीमध्ये आपल्याला सीएनजी हा टाकावाच लागतो. सीएनजी नाही टाकला तर आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यानंतर आपण आपल्या गाडीमध्ये सीएनजी टाकलं आणि आपली गाडी रप्पा दानादन पुढे घेऊन आपण निघालो आणि प्रवासाला सुरुवात केली. घरातून निघताना कधी विचार सुद्धा केला नव्हता की आपले लाडके गणपती बाप्पा आपल्याला वाटेमध्ये एवढं सुंदर दर्शन देतील. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर पाऊस आला आणि पावसामध्ये ते निसर्गाचे जे दृश्य दिसत होते ते खूपच सुंदर. मग काय, फिरायचं म्हटल्यानंतर वाटेमध्ये नाश्ता करावाच लागतो आणि केलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला आणि पुढे निघालो आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी. आणि एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी तिथे पाऊस तर खूपच होता आणि त्या पावसामध्ये आम्ही त्या पायऱ्यावरती चढत होतो आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही एकविरेच्या दर्शनासाठी पोहोचलो आणि एकविरेचे दर्शन घेतले. एकविरा मातेचे एवढे सुंदर रूप बघून एवढं मनाला भारी वाटलं. तर मित्रांनो, आपला ब्लॉग आवडल्यास आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.